चमकोगिरी करायची चमकोगिरी करायची सर. खालापूर तहसील कार्यालयातील अधिकारी, नायब तहसीलदार आणि स्वतः तहसीलदार शासनाच्या आदेशानुसार ठरलेल्या वेळात कार्यालयात येत नाही अशा तक्रारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आल्या होत्या. त्यानुसार शहानिशा करून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात उशिरा आलेल्या तहसील अभय चव्हाण यांची भेट घेतली. त्यांना सर्व परिस्थिती सांगितली, पण तहसीलदार यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही चमकोगिरी करू नका असे उत्तर दिले. तेव्हा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाचा GR तहसीलदार यांना दिला आणि या अध्यादेशानुसार आपण आणि इतर अधिकारी कार्यालयात वेळेवर आले पाहिजेत असे सांगितले. तेव्हा तहसीलदार अभय चव्हाण यांनी GR ची कॉपी फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकली. हा शासनाचा GR चा अपमान असल्याची लेखी तक्रार मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी खालापूर पोलीस ठाण्यात करून तहसीलदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. सरकारी GR फाडणाऱ्या तहसीलदारांचा सरकारी GR फाडणाऱ्या तहसीलदारांचा सामान्य नागरिकांची संपूर्ण तक्रार नागरिक माझ्याकडे घेऊन या. काय खबर आणि आपण संपूर्ण आमच्या ऑफिसमध्ये झिरो पेंडन्सी आहे. संपूर्ण सर आमच्या ऑफिसमध्ये झिरो पेंडन्सी आहे. ओके, काम पेंडिंग नाही. हो सर, नक्की. आता तिथे गेलो आपण सगळे आमच्याकडे व्हिडिओ फुटेज आहेत. सर्व अधिकारी जे आहेत सर्व बोलायचं नाही. माणसं असतील तर घेऊन यायचं, ज्याच्या तक्रारीत समोर उभा करायचं, लगेच काम होतं. आमच्याकडे व्हिडिओ आहेत. आम्ही प्रत्येक ऑफिसर व्हिडिओ करायचे नाही. व्हिडिओ तुम्ही कुठे करायचे सर प्रत्येक ऑफिसरला काय सांगता? कुणाचं काम पेंडिंग आहे? कुणाचं काम पेंडिंगचा विषय नाही साहेब. कुणाचं काम पेंडिंग आहे? समोर त्या मोमेंटला काम करून घेऊन सर्व अधिकाऱ्यांच्या ऑफिसला आम्ही भेट देऊन चमकोगिरी करायची सर. आमच्या चमकोगिरी नाहीये सर. बिलकुल चमकोगिरी आहे. आमच्या रक्तात चमकोगिरी नाहीये. कुठली माणसं काम ज्यांचं राहिले, कुठली माणसं सव्वा दाखवा माणसं चला घेऊन या. व्हिडिओ आम्ही त्या दिवशी व्हिडिओ 2 मिनिटात मी काम साहेब कुठलाही अधिकारी वेळेवर माणसं इथं पाहिजे. माणसं नाही साहेब वेगळे काम कुणाचं राहिलं, तुमचा विषय काय चाललाय? पेंडिंग आहे, काम होत नाही. कुठली माणसं आहे? साहेब वेळेवर माणसं कुठली आहेत? समोर मला दाखवा. लोकांना इथे 11 वाजेपर्यंत 12 अरे माणसं कुठली 11 वाजेपर्यंत ऑफिस उघडायला पाहिजे. राजा हे बोलू नको. कुठली माणसं ती घेऊन GR नुसार जर आपण 9:45 ला GR नुसार लोक. अरे बाबा कुठली माणसं ती माणसं घेऊन येणार राजा? असं करतो तू वेळासारखं. आता सरकारी अधिकारी सरकारला GR जर असं फाडत असतील तुम्ही दोघे बाहेर काही उपयोग नाही. माझा मोबाईल व्हिडिओ अलाउड आहे. व्हिडिओ तू हे बघा हे असं घातलं म्हणून होत नाही. आम्ही करून बसलो. तुम्ही करून बसला. अरे राजा कुठले माणसं काम कुठलं पेंडिंग आहे? मी स्वतः जाऊन रात्री 10 वाजेपर्यंत आमच्या माणसं काम होत असतात. मी प्रत्येक ऑफिसला जाऊन आलोय. 10 वाजेपर्यंत माणसं सरकारी GR जर सरकारी तहसीलदार खालापूर तालुक्याचे तहसीलदार साहेब जर सरकारचा GRच फाडतात तर कोणाकडनं कुठलीही अपेक्षा करण्याची आपल्याला गरज नाही. आपण काय असेल ते कायदेशीर करू. चला बाहेर असं थांबून तालुका अध्यक्ष मनसे आपल्याकडे सामान्य लोकांच्या तक्रारी होत्या की शासकीय अधिकारी कर्मचारी हे उशिरा कामावर रुजू होतात. या संदर्भात आपण त्यांना शासनाचा GR देण्यासाठी फक्त आलेलो. आपण संपूर्ण शासनाचा GR प्रत्येक कार्यालयात नेऊन दिलेला आहे. पंचायत समिती असू दे, तहसीलदार ऑफिस असू दे किंवा भूमी अभिलेख असू दे, सर्व ठिकाणी आपण तो GR आपण पोच केला. त्याच्यानंतर आपण जेव्हा पाहिलं इथे तर तहसीलदार साहेब, नायब तहसीलदार साहेब कोण अवेलेबल नव्हते. आपण नंतर पुन्हा आपण सर्व ऑफिस फिरून झाल्यानंतर पुन्हा तहसीलदार साहेबांकडे एक तक्रार आणि एक GR त्यांना द्यायला आलो की बाबा ह्या GR नुसार 9:45 ला शासकीय अधिकारी कर्मचारी हे हजर राहिले पाहिजे आणि त्यांची सुटण्याची वेळ ही 6:15 आहे. त्यानुसार सर्व अधिकारी हे इथं उपलब्ध पाहिजे. जो शासनाचा GR आपण तहसीलदार साहेबांकडे दिला त्यानंतर तहसीलदार साहेबांनी तो GR न बघता फाडून एका कचरा पेटीत टाकला. म्हणजे शासनाच्या GRची किंमत ही कचरा पेटी आहे. मग शासनाने GR काढायचेच कशाला? जर सरकारी अधिकारी जर ह्या GRची पायमळणी करतात, जर फाडून फेकून देतात तर सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा कोणाकडे? आमची आता एकच मागणी आहे. आम्ही पोलीस स्टेशनला एक अर्ज केलेला आहे, तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. शासनाचा GR फाडल्या प्रकरणी आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला
पोलीस साहेब पवार साहेबांकडे अर्ज दाखल केलाय आणि आम्ही यांच्या निलंबनाची मागणी पूर्ण शासकीय अधिकारी जे होते इथे त्यांना कारणे दाखवा नोटीस ही बजावून बाकी जे तहसीलदार साहेब आहेत ज्यांनी आमचा GR जो शासनाचा GR आहे जे गव्हर्नमेंटच्या रूलनुसार ज्याची योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे याची जी विटंबना केली एक प्रकारे बोलायची झाली तर त्याच्या विरोधात आम्हाला त्यांचा तक्रार आम्ही दाखल केलेली आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची आम्ही मागणी करत आहोत. तुम्ही चमकोगिरी करायला आलोय म्हणजे सामान्य नागरिकांसाठी न्याय मागायला गेलेले माणसं ही चमकोगिरी करतात. शासकीय अधिकारी हे फक्त उशिरा येऊन इथे कामाचे फक्त खुर्च्या गरम करायला आहेत अशीच आमची स्पष्टपणे भूमिका आहे. आमच्याकडे तसे लोकांचे व्हिडिओ आहेत का 2-2 दिवस फेऱ्या मारतात एक सहीसाठी. शासनाच्या फक्त कर्मचाऱ्यांना आणि जे अधिकारी आहेत त्यांना फक्त शासन निर्णयाने सांगितलेलं आहे की बघा तुम्ही वेळेवर या. तोच GR जर त्यांना दाखवण्यासाठी आपण आलो असेल, त्यांना देण्यासाठी आलो असेल आणि तेच अधिकारी आपल्या महाराष्ट्राचा जो विधानसभा जिथं आपले कायदे तयार होतात, GR तयार होतात, त्या GRला जर हे प्रशासकीय लोक जे ते आपले सेवक आहेत ते जर त्यांना कचऱ्याची टोपी दाखवत असेल तर मग अशा तहसीलदारांना आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री, सन्मान्य उपमुख्यमंत्री यांना मी तुमच्या व्हिडिओमार्फत मी अपील करतो की अशा उर्मट अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं ही आमची प्रखरतेने मागणी आहे. मी आता आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून वेळ पडली तर उद्या आम्ही जो आता आपलं अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनात जाऊन आम्ही धडक या एकदम तात्काळ या गोष्टीची सरकारने काळजी घेऊन यांच्यावरती निलंबन कसं होईल यासाठी आम्ही उद्या विधानसभेवरती जाण्यासाठी आम्ही वरिष्ठांशी बोलून विधानसभेच्या याच्यावरती जाण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे.